नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आज पदग्रहण या ठिकाणी संपन्न होते। राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, श्रीमंत सरदार घराण्यातील आमचे राजू मासाहेब दादा, उपस्थित सर्व शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं तर आता ऐतिहासिक आणि दिमागदार असा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी शहराच्या घडवणुकीमध्ये मोलाचं योगदान दिलं, ज्यांनी या शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलं, असे देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली। या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून संतोष भाऊ दाभाडे पाटील यांना शहरातल्या जनतेनं काम करण्याची आपला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि त्याचप्रमाणे 28 नगरसेवक नगरसेविका हे देखील प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक किंवा तिथले प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे। मी प्रथमतः संतोष भाऊ दाभाडे आणि सर्वच नगरसेवक नगरसेविकांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त करतो। आजचा सोहळा पार पडत असताना ज्या भव्य दिव्य अशा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवनमध्ये संपन्न होत आहे, ही इमारत देखील आपल्या नगरपालिकेची संपूर्ण शहरातील वैभव असलेली इमारत आहे। शिवशंभू स्मारकामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आज पदग्रहण होत असताना संतोष भाऊला देखील माझी विनंती असणार आहे, येणाऱ्या 5 वर्षाचा विचार पाहता शहरातल्या सर्व राजकीय पक्षातल्या मंडळींनी देखील आणि जवळपास 80,000 जनतेने तुम्हाला एका विश्वासानं या पदावरती बसण्याची किंवा काम करण्याची संधी दिलेली आहे। राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा संपूर्ण कारभार एक चांगल्या पद्धतीनं हाताना आपण सर्वजण पाहतोय आणि महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये काम करत असताना या तळेगाव दाभाडे शहरात देखील महायुतीचे आपण सर्व लोकप्रतिनिधी आहात। म्हणून मुख्यमंत्री मोदयांकडे येणाऱ्या काळात आपल्या आंध्रा नदीवरनं किंवा आंध्रा डॅमवरनं जी आपल्याला बंद पाईपलाईनद्वारे स्टेशन भागाला पाणी द्यायचंय, ती देखील जवळपास 80-90 कोटीची स्कीम ही मंजूर करून आणायची। एक चांगल्या पद्धतीने क्रीडा संकुल या शहरामध्ये असलं पाहिजे। इथली ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता काही भागातील रिंग रोड सारखे आणि डीपी रोड देखील आपल्याला नव्यानं तयार करायचे। आज मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल या शहरातील रस्ते देखील चांगल्या पद्धतीने आता डांबरीकरण करून मजबूत केले जात आहेत। मागील 3 वर्षाच्या कालावधीत जेवढा डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आणता तो आणण्याचा प्रयत्न केला आणि आज गाव भागातले किंवा स्टेशन भागातल्या रस्त्यांची कामं जी सुरू आहे, पुढील अजून 4-5 महिने ही सगळी कामं चालू राहणार आहेत। जो निधी दिला त्याची काही प्रत्यक्षात कामं सुरू आहेत, काही टेंडर प्रक्रियेला आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यावरती गोल ऑर्डर घेऊन आपल्याला ती कामं देखील पूर्ण करायची आणि रस्त्याची कामं होत असताना हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे याकरता आपण संपूर्ण शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हरेज करण्याचे किंवा आपण त्याला एक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं देखील काम केलेलं आहे।
मला हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की फक्त आपण रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधेच्या पलीकडे जाऊ एक चांगल्या पद्धतीने महत्वाकांक्षी प्रकल्प देखील या शहरामध्ये आले पाहिजे आणि ही अपेक्षा या 28 नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडे देखील आमची असणार आहे. कुणाला नगराध्यक्षाची संधी मिळाली, उद्या उपनगराध्यक्ष पदाची संधी कुणाला द्यायची, किती काळ द्यायची, कुणाला सभापती म्हणून वेगळ्या खात्याची जबाबदारी द्यायची, हे देखील आम्ही सर्वजण मंडळी बसून निर्णय घेऊ. परंतु जो काळ तुम्हाला मिळेल त्या काळामध्ये किंवा त्या कार्यकाळात आपण योग्य ते काम केलं पाहिजे. शेवटी पद हे मिळवण्याकरता किंवा प्रतिष्ठेकरता नाही तर या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता ही जबाबदारी देखील तुम्ही स्वीकारून काम करावं. या शहराचं वैभव म्हणत असताना ही सुंदर अशी इमारत तुमच्या ताब्यात दिली. हा सोहळा खूप चांगला एक दृश्य देणार आहे. या गावाचं गाव पण टिकवणार आहे आणि हेच उद्याच्या काळात आपल्याला टिकवणं ही देखील आपली जबाबदारी असणार आहे. जेवढी सुंदर इमारत केली तेवढं सुंदर शहर करण्याची जबाबदारी तुमची आणि तुम्हा सर्वांची असणार आहे. आगामी काळामध्ये चीफ ऑफिसर तुम्हाला जर कामाच्या बाबतीत पुढे हायगेट करता येणार नाही, पाठपुरावा करावा लागेल, प्रस्ताव मंजूर करून घ्यावे लागतील. चांगल्या पद्धतीनं निधी कसा आणता येईल त्याकरता मी असेल, बाळाभाऊ असेल, आम्ही सगळेच तुमच्या सोबत असतो. परंतु तुम्ही जर पुढे कामात कसर केली तर मी कुणाचाही विचार करणार नाही. जेवढे तुम्हाला फेटे घालून रुबाबात आणले तेवढा काम करायला सुद्धा मी पुढे कमी करणार. कारण जरी मी आमदार असलो तरी मी आमदारकी मिरवली नाही. मी नगरसेवकासारख्या शहरात काम केलं प्रशासकीय काळामध्ये. मग आपली जबाबदारी काय ही स्वीकारून आपण ज्यावेळेला काम करू त्यावेळेला नक्की त्या शहरातील अनेक कामं किंवा अनेक प्रश्न सुटतील. बरेच प्रश्न आहेत परंतु कामं कधी संपत नाही. कामं वाढत असतात, अपेक्षा वाढत असतात. शहरातल्या नागरिकांच्या तुमच्याकडे देखील अपेक्षा आहे. वाजता तुम्ही जॅकेटवरती आला, फेटाही घातलाय, मलाही फेटा नाही घातला आणि म्हणले नाही की फेटा घालायचा तुमच्या हाताने घालायचा आहे, या सदनामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला फेटा तुम्ही घालणार नाही. इथं मीच बांधतो. परंतु ठीक आहे, एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना संतोष भाऊ तुमच्यावरती जबाबदारी मोठी आहे. तुम्ही कष्ट करणारे आहात. तुमच्याकडे देखील एक चांगल्या पद्धतीनं समाजसेवेचं उघडत हातामध्ये घेऊन तुम्ही काम करता आम्ही जवळून पाहिलं. म्हणून उद्याच्या काळात आपण नक्की त्या शहरातील चांगल्या पद्धतीचे काम करूया. शहरातल्या जनतेची विश्वासार्हता आपल्याला टिकवणं आणि त्यांचा मन जिंकणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं ही देखील उद्याच्या काळात मोठी जबाबदारी घेऊन काम करून मी खरं तर आज सकाळी 10ची वेळ सांगितली कार्यक्रमाची. पुढचे कार्यक्रम काही नियोजित आहेत. मी सर्वसामान्य मान्यवरांची इथे उपस्थित असलेल्या शहरातील सर्व वडीलधारी लोकप्रतिनिधींची दिलगिरी व्यक्त करतो. मला पत्र असं आले की आपल्या विठ्ठल मंदिर देवस्थानची जागा 1.5 एकर भुयारी गटर योजनेकरता म्हणजे आपल्याला जो STP उभा करायचा त्याकरता देण्याचा निर्णय आजच तुम्ही घेतला. खूप चांगलं काम आपल्याला जसं मी मला सांगितलं की स्टेशन भागातली पाणी योजना आपल्याला 15 जानेवारी बंद पाईपलाईनद्वारे आणायची आहे. ते काम असेल, इथल्या गार्डनचं काम असेल, क्रीडांगणाचं काम असेल, DP रोडची कामं असतील, ही कामं आणि त्याचबरोबर भुयारी गटर योजनेचा जो अर्धवट प्रकल्प आहे त्या बाबतीत देखील माझी एक तुम्हाला शेवटची सूचना आहे. मागच्या 3 वर्षाच्या कालावधीत जवळपास आपण या नगरपालिकेत 80-85 कोटी रुपयाचा निधी आणला. त्या निधीमध्ये कामं प्रत्यक्षात किती झाली आणि बिलं अदा किती केली हे देखील तुम्ही सर्वांनी तपासा. आपल्या आपल्या प्रभागात किती कामं झाली, ती प्रत्यक्षात खरी झाली का चुकीची केलेली आहे. कामांच्या बाबतीत कुठला ठेकेदार असेल, कुठला अधिकारी असेल,
कुणालाही पाठी घालू नका. आपलं काम प्रामाणिकपणे ठेवा ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार साहेब या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या या कार्यक्रमाच्या त्यानुसार चालू राहणार आहे. जसं आत्ता सन्माननीय आमदारांनी सांगितलं तसं संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे सन्माननीय मुख्य अधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आता माहिती द्यावी, कारण हा तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे प्रमुख म्हणून त्यांनी माहिती द्यावी, आपली कार्यक्रमाची भूमिका मांडावी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांना प्रथम नमन करून आज या कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार अण्णाभाऊ शेळके साहेब, माननीय माजी राज्यमंत्री बाळा भेगडे साहेब, या कार्यक्रमाचे ज्यांच्यासाठी आपण कार्यक्रम घेतो जसे नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे उर्फ वस्ताद, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे मॅडम व त्यांचे सर्व कुटुंबीय, मंचावर उपस्थित सर्व माजी नगराध्यक्ष गणेश ठाणगे साहेब, सर्व सन्माननीय निवडणुकीचे सदस्य, उपस्थित सर्व नागरिक, माझे सर्व कर्मचारी आणि वरती बसून आपली बारीक लक्ष देणाऱ्या सर्व पत्रकार, या सर्वांना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो. आपली जी निवडणुकीची प्रक्रिया ती सुरू झाली 4 नोव्हेंबर रोजी. 4 नोव्हेंबरला आपली आचारसंहिता लागली आणि इलेक्शन काही कारणास्तव 2 टप्प्यात झालं. पहिला जे वोटिंग झालं 2 डिसेंबरला, त्यानंतर 20 डिसेंबरला आणि त्यानंतर जी आपली मतमोजणी प्रक्रिया ही सर्व 21 तारखेला सुरू पार पडली. सर्वप्रथम या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व सन्मान्य सदस्य जे इलेक्शनला थांबले होते, जे काही पराभूत झाले, काही असा हा लोकशाहीचा भाग आहे, सर्व नागरिक, सर्व पत्रकार यांचं मनापासून मी प्रशासनाच्या वतीने खूप खूप आभार मानतो की सर्व प्रक्रिया शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पडली. त्यानंतर आपलं काउंटिंग झाल्यानंतर 23 तारखेला गॅझेट झालं. त्यामध्ये ऑफिशियली सर्व सदस्य, सन्मान्य अध्यक्ष यांचं ऑफिशियल गॅझेट झाल्यानंतर ते पदभार स्वीकारण्याचा आजचा हा आपण प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे एक पंचायत लोकसेवक गव्हर्नमेंट, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था जी म्हणते, की त्याची सुरुवात अशी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सुरू झाली आहे. मी यापूर्वी पाचगणी मुख्याधिकारी म्हणून काम केलं आहे. त्याची स्थापना ही 1906ची होती आणि तिथले जे पहिले नगराध्यक्ष होते लॉर्ड चेसन होते. तर त्यानंतर ज्याला हे खरं स्वरूप जे कधी आलं तर ते आलं 74वी जी घटना दुरुस्ती झाली ती झाली 1992ला आणि त्यावेळेस आपल्या ह्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेला एक घटनात्मक दर्जा आणि संविधानिक दर्जा देण्यात आला. त्यानंतर मग तिथून त्याचा उद्देश हा होता, जसं राष्ट्रीय स्तरावर लोकसभा आहे, राज्य स्तरावर विधानसभा आहे, त्याच पातळीवर गाव स्तरावर किंवा शहर पातळीवर आपल्याला ही एक प्रकारची लोकसभा किंवा विधानसभा, ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो, तशी ही स्थानिक स्वराज्य संस्था असते. ते सांगण्याचा उद्देश हा आहे की हे फार जबाबदारीचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. कारण जसं आपल्याला राज्यसभेमध्ये संसद निर्णय घेते, राज्यस्तरावर विधानसभा संसद निर्णय घेते, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांनाच एक टीम मेंबर म्हणून आपल्याला जे राज्य सरकारने जे केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत त्याच्या अधीन राहून आपल्याला जनरल बॉडीच्या माध्यमातून निर्णय घ्यायचे आहे. आणि हे सर्व निर्णय कशासाठी, तर गाव आपल्या जो शहराचा विकास करायचा आहे त्या बाबतीने चांगल्या दृष्टीने हे निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये एक प्रशासनाचा प्रमुख मुख्याधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे. ते जे काही तुम्ही सन्मान्य सदस्य व अध्यक्ष यांच्या मान्यतेत तुम्ही निर्णय घेणार आहात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन प्रमुख म्हणून मी आणि माझी टीम करणार आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मी आश्वस्त करतो, मी खात्री देतो की आम्ही कुठेही आपले जे चांगले निर्णय घेण्यात येतील ते कुठेही आम्ही कमी पडणार नाही. 100% आम्ही त्या एकदम 100% चांगल्या पद्धतीने आपण जे काही निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करण्याची जबाबदारी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मी आश्वस्त करतो. पण हे सर्व काम करत असताना जसं एक लक्ष, कधी ही एक सिस्टीम आहे, जसं म्हणतात एक रथाची 2 चाकं आहेत, एक अध्यक्ष व सन्मान्य सदस्य व एक आमची अंमलबजावणी यंत्रणा, मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी. तर आपल्यामध्ये समन्वय राखण्याची खूप महत्वाची जबाबदारी ही मुख्याधिकारी म्हणून माझ्या कार्यकारी आणि आपल्या अध्यक्ष याच्यामध्ये जबाबदारी मी पार पाडणार आहे. कारण ही समन्वय राखलं तरच आपला हा रथाचा गाडा पुढे जाणार आहे आणि ह्या रथाच्या गाड्याला दिशा आणि गती देण्याचं काम जे आपल्या मार्गदर्शनच्या स्वरूपामध्ये बाळाभाऊ आहेत, आमदार साहेब आहेत आणि हे सर्वांसाठी जे आशीर्वाद जे द्यायचे आपल्याला अंजलीराजे दाभाडे सरकार आहे
ते आपल्याला आशीर्वाद देतील. तर या दृष्टीने मला हेच सांगायचं की आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं असं एक जे शहराला अपेक्षित आहे विकासाचं जे आपल्याला अपेक्षित मॉडेल आहे ते शहरासाठी आपण राबूया. आणि यासाठी परत मी या सर्व तुमच्या इलेक्शनच्या माध्यमातून नवनियुक्त नोकरीयुक्त संतोष दाभाडे साहेब यांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करतो. त्याच पद्धतीने सर्व नवनिर्वाचित माझे 28 नगरसेवक त्यामध्ये मोस्टली सर्व यंग दिलेले. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट यू वर्क टुगेदर. तर त्यांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. धन्यवाद बापकेकर साहेब. आपल्या सर्वांना दिसतंय फेटे घातलेल्या याच्यामध्ये महिलांचं लक्षणीय संख्या आहे आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये 14+1 हे महिलांचं वाढतं संख्याबळ आहे. आणि त्याच्यासाठी माननीय आमदार आणि माननीय माजी राज्यमंत्री बाळाभाऊ यांचं नेतृत्व आणि यांची दिशा आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणून माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती चित्रताई जगनाडे ज्या मावळत्या नगराध्यक्षा सुद्धा म्हणताय मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. सर्व महिला प्रतिनिधी आणि माजी नगराध्यक्ष म्हणून चित्रताईंना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. गेले 4 वर्षापासून सगळेजण ज्या दिवसाची वाट पाहत आहेत तो दिवस आज खऱ्या अर्थाने उगवला असं म्हणायला हरकत नाहीये. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल 9 वर्षांनी आपल्या तळेगाव शहरात निवडणूक झालेली आहे आणि या शहराला लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. मी प्रथम नगराध्यक्ष तळेगावचे प्रथम नागरिक संतोषभाऊ दाभाडे यांचं मी अभिनंदन करते. त्याचबरोबर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते. 2016 मध्ये जी निवडणूक झालेली होती त्यावेळी तळेगावात भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली होती आणि त्यावेळेच्या नगराध्यक्षांना म्हणजे मला स्वतःला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मताने निवडून येण्याचा बहुमान मिळालेला होता. आणि ती निवडणूक झालेली ती संतोष दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती हे सांगायला मला विशेष आनंद होतो. आणि आज ते देखील बहुमताने निवडून आलेले आहेत. आज इथे एका गोष्टीचा उल्लेख करणं आपलं आद्य कर्तव्य मी समजते की 1884 साली श्रीमंत सरदार खंडेराव साहेब दाभाडे सरकार यांनी तळेगावात प्रथम नगरपालिकेची स्थापना केली आणि त्यांनी स्थापन केलेल्या या नगरपालिकेमध्ये दाभाडे घराण्यातील एक व्यक्ती आज नगराध्यक्ष पदावर विराजमान होतीये हे खरं आपल्या संपूर्ण शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या शहराला पुन्हा एकदा चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे. आता सगळ्या निवडणुका वगैरे झालेल्या आहेत, जे काही वादविवाद असतील मतभेद असतील ते सगळे झालेले आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा सभागृहात येतात माननीय खासदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते. सन्माननीय खासदार शिवेंद्र तथा अप्पा वारणे आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहामध्ये येता तेव्हा सगळे राजकीय असेल नात्याचे जोडे सगळे बाहेर ठेवून इथे शहराच्या दृष्टीने शहराच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. आणि इथून पुढे आजची तुमची कामाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे मी राजकारणाबद्दल जास्त बोलणार नाही परंतु मी कामांबद्दल नक्की बोलणार आहे. मी जेव्हा अध्यक्ष होती तेव्हा आम्ही सगळ्या नगरसेवक नगरसेविका सर्व प्रशासन वर्ग त्याचप्रमाणे बाळाभाऊ बेगडे हे तेव्हा आमदार होते. त्यांनी राज्य शासनामधून तळेगावच्या कामासाठी भरघोस निधी आणून दिलेला होता आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामधून त्या काळामध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत. त्या 5 वर्षांमध्ये जवळपास सांगत वाटतं की 700 ते 800 ठराव आपण केलेले आहेत आणि बरीचशी कामं त्यातली ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहेत. काही सुरू आहेत आणि काही प्रस्तावित आहेत. त्यामध्ये मोठ्या कामांबद्दल जर सांगायचं असेल तर भुयारी गटर असतील, पाणी योजना असेल, मोरखळ्यासाठी आपण 7.5 एकर जागा नवीन मोरखळ्यासाठी घेतलेली होती. रेल्वे अंडरपास ब्रिज आहे ज्यामुळे की ट्रॅफिक जॅमची समस्या होती ती तिथे सुटलेली आहे.
आपण रेल्वेच्या बाजूला ऑक्सिजन पार्क केलेला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल किंवा तळेगावची निसर्ग संपन्नता राखण्यासाठी असेल. आपण नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये मोठमोठ्या गार्डन केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील त्यांच्यासाठी आपण सभागृह बांधलेले आहेत. आज तळेगावला जशी ऐतिहासिक ओळख आहे त्याचप्रमाणे तळेगावात भरपूर पैलवान देखील तयार झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने युवा पिढी ही सुदृढ व्हावी त्यासाठी शहरामध्ये जवळजवळ 15-16 जिम आपण केलेल्या आहेत. ऐतिहासिक वारसा ठेव जपून करत असताना शिवशंभू स्मारक समितीच्या जोडीने नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या मागणीने शिवशंभू स्मारकाचं काम आपण 2018 मध्ये सुरू केलेलं आहे. जिजामाता शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, मारुती चौकातलं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, क्रीडा संकुल असेल, हे सगळे त्या काळामध्ये पूर्ण झालेले आहे. आणि आता ही जी आपण बसलेला नवीन बिल्डिंग आहे नगरपालिकेची त्या काळामध्ये या बिल्डिंगचा ठराव करून त्याचा एस्टिमेट असेल, डिझाईन असेल आणि या नगरपालिकेला काय नाव द्यायचं, डॉक्टर केशव बलराम हेडगेवार हे जे नाव आहे त्याचा ठराव आपण त्यावेळेस केलेला होता. तर ही जी सगळी प्रोसेस जी आहे सगळं पेपरवर्क आहे तर ते त्या काळामध्ये पूर्ण झालेले आहे आणि त्याच्यानंतर ही बिल्डिंग सुरुवात झालेली आहे. आमदार साहेबांनी त्यावेळेस पाठपुरावा करून लवकरात लवकर ही बिल्डिंग सुरू केली आणि निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी या बिल्डिंगचं ओपनिंग केलेलं आहे. त्या काळात फक्त मी नगराध्यक्ष म्हणून नवीन होती, सगळ्या नगरसेवक आणि नगरसेविका देखील नवीन होतो. कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता, परंतु आमचे आदरणीय नेते बाळाभाऊ हेगडे यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कामं आम्ही करू शकलो याचा खूप आनंद आहे. संतोष भाऊ पद हे मोठं आहे आणि लोकांचा आपल्यावर विश्वास असतो. तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि हे करत असताना वेगवेगळे लोक आपल्याला भेटत असतात. वेगवेगळ्या मतांची, वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या स्वभावाची लोक आपल्याकडे कामासाठी येत असतात. त्यांना सांभाळून घेणं, त्यांचं नीट ऐकून घेणं, त्यांच्या असुविधा दूर करणं असतील, त्यांच्या समस्या दूर करणं असेल, हे काम करणं खूप मोठं आव्हानात्मक आहे आणि ते आपल्याला करावं लागतं. हे जर आव्हान आपण पेललं तर लोकांचा विश्वास आपण संपादन करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जे पद मिळालेले आहे त्याचं सोनं आपण करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं संतोष भाऊ तुम्हाला काही अडचण येतील काम करताना असं वाटत नाही, कारण तुमच्या बाजूला 2 अतिशय महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. एक विद्यमान आमदार आहेत आणि दुसरे माजी मंत्री बाळाभाऊ हेगडे आहेत आणि यांची सगळ्यांची साथ आहे. नगरसेवक आहे तुमच्या जोडीला, त्यामुळे कुठल्याही कामाला तुम्हाला अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि इथून पुढे तुमच्या कारकिर्दीसाठी मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते. सर्व नगरसेवकांना देखील तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सन्माननीयांना वक्त्यांना विनंती आहे की आपलं मनोगत अतिशय थोडक्यात व्यक्त करा, कारण इथं आपल्याला फक्त खूप कमी लोकांना आपण विनंती करणार आहे बोलण्यासाठी. मी विनंती करतो सन्माननीय चंद्रकांत भानुशेठ खर्डे यांनी आपलं मनोगत अतिशय कमी अवधीमध्ये व्यक्त करावं आणि याच्यानंतर आपण सत्कार घेणार आहोत. सत्कार होणार आहे नंतर तुमचं सत्कार घेणार आहे आणि त्यांचं म्हणून घेतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रजा हितोरक्षक राजाशिव छत्रपती शाहू आणि आंबेडकर आणि मावळचे रणरागिरी कुमार आणि दाभडे साहेब यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले युतीचे खरे शिल्पकार, मावळचे भाग्यविधाते आणि तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार सुनेना शेळके, त्याचप्रमाणे या युतीचे दुसरे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजय तथा बाळाभाऊ भेगडे, या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली ते आप्पा बारणे साहेब, नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभडे पाटील, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शहरातून उपस्थित असलेले सर्व ज्ञानवंत बुद्धिवंत उशिरा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते सहकार वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनरावजी भेगडे साहेब, उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी मित्रांनो, 20 ऑक्टोबरला आमदारांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी ही नवीन इमारत हिचा लोकार्पण सोहळा या तळेगावच्या पुण्यनगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा झाला. असं म्हणतात की वास्तू बोलत असते, वास्तू हसत असते, वास्तू सांगत असते आणि वास्तू आशीर्वाद देत असते. आणि म्हणून ही वास्तू नवीन सवंगडीची वाट पाहत होती आणि आज हे सर्व नवीन सवंगडी या पालिकेत आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं या वास्तूची वास्तुशांती झालेली आहे. सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सभागृह म्हणजे तळेगावचं मंत्रालय आहे. हे सभागृह तळेगावचं लोकशाहीचं एक पवित्र मंदिर आहे आणि याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कारभार केला पाहिजे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. 2 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. कम्युनिकेशन गॅप यात न ठेवता 8 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. अण्णांनी तशी कामं केली, बाळाभाऊंनी तशी कामं केलेली आहेत, परंतु कामं खूप आहेत. तुमच्यामध्ये दोघांमधलं अंडरस्टँडिंग चांगलं ठेवून एक चांगल्या प्रकारचं काम शहरामध्ये उभं करावं, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, आता आमदार तुमच्या वाट्याला येणार नाहीयेत. याचं कारण असं सांगतो, या महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटी लोकसंख्येचं प्रतिनिधित्व 288 लोक करतात आणि 288 लोकांचे नेतृत्व 32 मंत्री करतात आणि आमदाराची वर्मी या 32 मंत्र्यांमध्ये लागणार आहे. आणि म्हणून आमदारांना संपूर्ण महाराष्ट्र जायचं आहे. आमदार तुमच्या आणि आमच्या वाट्याला कधी येणार आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जबाबदारी या ठिकाणी काम करावं, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. संतोष दाभाडे पाटील, तुमची प्रचाराची स्थिती चाललेली होती. अनेक महिला होत्या, महिलांच्या हातामध्ये झेंडे होते. त्या झेंड्यामध्ये तुमचा फोटो होता आणि त्या फोटोवरती पांडुरंगाचा पुतळा होता आणि खऱ्या अर्थानं तो पांडुरंग दाभाडे पाटील तुम्हाला या ठिकाणी पावलेला आहे. निर्मलवारीच्या माध्यमातून सातत्याने 1 महिना अलंकापुरीतून निघालेले वारकरी धारकरी पंढरपूरला जाईपर्यंत त्या सर्व वारकऱ्यांची सेवा संतोष दाभाडे पाटील यांनी केलेली आहे आणि ही सेवा पांडुरंगाच्या पायीपर्यंत पोहोचली आणि म्हणून पांडुरंगाने तुम्हाला वेदातही ती दाखी दिलेली आहे. आणि तुम्ही आज त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून झालेला आहात. मला सांगितलेलं आधी बोलायचं नाही, थोडं आधी बोलत नाही, फक्त जाता जाता एवढं सांगतो की नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा आयुष्यभर ठसा तळेगावच्या पुण्यनगरीवरती उठावा, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी विनंती करतो माननीय सीओ साहेबांना नगरपालिकेच्या वतीनं सर्व मान्यवरांचे सत्कार त्यांनी करावे. सन्माननीय खासदार साहेब श्रीरंगनाथ आप्पा बारणे, त्याचबरोबरीने आजच्या पदग्रहण समारंभाचे उत्सवमूर्ती सन्माननीय नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा सुद्धा सत्कार नगराध्यक्षांच्या व्हावा. माजी राज्यमंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे यांचाही सत्कार सीओच्या वतीने व्हावा. त्याचबरोबरीने अंजलीराजे दाभाडे सरकार यांचाही सत्कार सीओच्या वतीने व्हावा, अशी त्यांना नम्र विनंती. त्याचबरोबर सन्माननीय वृषालीराजे दाभाडे सरकार यांचाही सत्कार नगरपालिका प्रशासनाचे पदग्रहण करणारे सन्माननीय नगराध्यक्ष
आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, माननीय नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद, नूतन इमारतीमध्ये डॉक्टर हेडगेवार भवनामध्ये एका स्वयंसेवकाचा सत्कार व्हावा, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांच्या वतीनं सन्माननीय संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा सत्कार सर्व मंचाच्या वतीने व्हावा, सर्व मान्यवरांच्या वतीने व्हावा अशी मी विनंती करतो. हा अपूर्व असा कपिला षष्ठीचा योग म्हणलं तरी हरकत नाही. दाभाडे कुटुंबियांच्या वतीनं संतोष हरिभाऊ दाभाडे नूतन इमारत, सन्माननीय सरसेनापती ओबाई साहेबांचा प्रतीक असलेला त्यांचा आशीर्वाद रूपी त्यांचा इथं प्रतिमा, त्याचबरोबर सरसेनापती खंडेराव दाभाडे, त्याचबरोबर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे नाव असलेल्या एका स्वयंसेवकांनी नगराध्यक्षपदाची धुरा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वीकारलेली आहे. अशा या नगराध्यक्षपदाच्या श्री संतोष हरिभाऊ दाभाडे यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण त्यांचा सत्कार करत आहोत. मला आता सूचना आलेली आहे, फक्त 3 जणांचीच इथं भाषण होतील. माननीय खासदार साहेबांचं भाषण होईल, बाळाभाऊचं होईल आणि नगराध्यक्ष नूतन निर्वाचित आणि नगरसेवकांच्या वतीनं गणेश काकडे आपलं मनोगत व्यक्त करतील. एवढीच भाषणं या ठिकाणी होतील. मला गणेश जायचे गडबड असताना लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे पाटील, तळेगाव नगर परिषदेच्या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 7 नगर परिषद आणि त्या माध्यमातून जिथं जातो त्या नावाचा उल्लेख होतो. जर आवाज कमी करेल, माईकचा आवाज कमी. तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे पाटील यांची नियुक्ती झाली आणि आजचा हा ऐतिहासिक दिवस, त्यांचा पदग्रहण समारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार बाळाभाऊ बेगडे, आदरणीय अंजलीताई दाभाडे सरकार, या नगर परिषदेमध्ये अनेकांनी आपलं योगदान दिले ते सर्व मान्यवर, मावळ तळेगाव क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आणि संतोष दाभाडे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हा सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर कंपनी, नगर परिषदेची इमारत झाल्यानंतर पहिल्यांदा या नगर परिषदेच्या इमारतीमध्ये नगराध्यक्षाचा कारभार सांभाळत असताना तो मान देखील संतोष दाभाडे पाटील यांना मिळाला आहे. या इमारतीमध्ये काम पाहणारे सीओ, त्यांचे सर्व सहकारी, प्रशासकीय सर्व अधिकारी नक्कीच सहकार्य करतील. परंतु जे माझ्या समोर अनेक दिग्गज बसलेले, मोहनराव तुमच्यापासून सगळे दिग्गज बसलेले की ज्यांनी तळेगाव असेल, मावळच्या या भूमीमध्ये असेल, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले, अनेकांनी तळेगावच्या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपद भूषवलंय, नगरसेवक म्हणून काम केलेले आणि म्हणून हे सगळं करत असताना त्या वेळेस त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम केले. परंतु मला स्वतःला संतोष दाभाडे पाटील यांच्याविषयी आदर आहे आणि अभिमान देखील. तळागाळात काम करणारा एक कार्यकर्ता, सर्वांशी मिसळून वागणारा कार्यकर्ता आणि कुणाला देखील न दुखवता सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना देखील समाजामध्ये उत्तम काम, समाजाचं काम, राजकारणाच्या अनेक गोष्टी असतात, अनेक
सित्यंतर असतात, निवडणुका असतात, परंतु आमदार सुनीलांना शेळके आणि बाळा भोकाळे यांनी तळेगावमध्ये संतोष दाभाडे पाटलांनी एकत्रपणे केले. कारण चांगली व्यक्ती काम करत असेल तर चांगली व्यक्ती काम करत असताना त्याला पाठिंबा देण्याचं काम या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सुनीलांनी केलं, बाळा भाऊनी केलं. परंतु स्वयंसेवक ते लोकप्रतिनिधी तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष या पदावरती काम करत असताना नक्कीच तळेगावकरांच्या अनेक अपेक्षा पूर्ण राहतील. हे शहर वाढते, प्रचंड वाढतं, रोडनी वाढतं, पुणे मुंबई आता एकत्रपणे होते. राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून वाहतुकीची अनेक व्यवस्था, दळणवळणाची व्यवस्था मार्गी लावत असताना आपल्याला पुढच्या भविष्याचा परिसर वाढत असताना कदाचित भविष्यामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये नगर परिषदेची महानगरपालिका देखील होऊ शकते. आणि इतका ग्रोथने वाढणारा हा सगळा परिसर याच्यावरती अनेक योजना स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम आणि त्याला चालना देण्याचं काम नक्कीच आपल्या माध्यमातून आपण करा. मी माझ्या वतीने आपल्याला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. मी सुरुवातीपासून आपला पाठिंबा आणि समर्थन तुमच्याबरोबर सातत्यानं राहिले. एक उत्तम काम करणारा कार्यकर्ता ते या नगरीच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारा संतोष दाभाडे पाटील यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. खूप मोठ्या अपेक्षा असतात. माणूस एकदा खूप मोठ्या मताने निवडून आला, जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला तर त्यांच्या अपेक्षा देखील खूप मोठ्या असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद जगद्गुरू संत तुकारामांच्या या भूमीमध्ये पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून केली ताकद तरी तुमच्याकडे आहे. ती सेवा देखील तुम्ही केलेली आहे. माझ्या वतीनं तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. मला एका दुसऱ्या कामानिमित्त जाण्याचं असल्यामुळं गणेश काकडे म्हटले की आम्हाला बोलायचं, पण मला माझी थोडी घाई होती जाण्याची आणि खरं सांगतो तर आज म्हणजे एकदा शक्य नव्हतं, परिस्थिती थोडी वेगळी होती. परंतु संतोष दाभाडेंचं प्रेम मला इथं खेचून आणलं त्यांनी आणि म्हणून व्यक्तिगत स्वरूपामध्ये राजकीय सगळे बाजूला व्यक्तिगत स्वरूपामध्ये ते माझे चांगले मित्र आहेत आणि म्हणून तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. काही जगदंबानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि जनमानसामध्ये तुम्ही काम करण्याची जी प्रतिज्ञा घेतलेली ती तुम्ही आयुष्यामध्ये पूर्ण हो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार साहेब. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या वतीने मी विनंती करतो सन्माननीय गणेशजी काकडे यांनी आपलं मनोगत थोड्याच वेळामध्ये इथं व्यक्त करावं अशी त्यांना नम्र विनंती. माननीय नगरवासियांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार श्रीरंगप्पा बारणे, मावळ तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके साहेब, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर. खरं तर आमचं नगरसेवकांचं कोणाचं मनोगत आजच्या दिवशीमुळे नव्हतं किंवा कुठल्याही नगरसेवकांनी त्याच्या भावना व्यक्त करू नये अशी कदाचित म्हणजे लिस्टमध्ये आमचं नाव नव्हतं की आम्ही 28 जण आहोत आणि 28 जणांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मला वाटलं की मागच्या वेळेस मी विरोधी पक्ष म्हणून काम केले, त्यामुळे नगरसेवकाचा आवाज आणण्याचा प्रयत्न आहे की काय आपल्या भावना प्रकट केल्या पाहिजे. आणि मागच्या वेळेस मी विरोधी पक्षाचा म्हणून काम करत असताना संतोष भाऊ ह्या वेळेस आमच्या टीमचा कॅप्टन आहे, आमची चक्रेची टीम आहे आणि सर्व आमचे 28 खेळाडू, नवीन 21 खेळाडू आहे, 7 जुने खेळाडू आहेत, मार्गदर्शक मनिंदर ओसवाल आहेत. आणि असं असताना आम्ही बोलायचं कसं नाही आणि संतोष भाऊचे गुणगौरव करायचं कसं नाही. अहो जे 12,000 संतोष भाऊंना भेटले ना त्याच्या मानकरी 28 जण आहेत, पण ते लोक आता मतदानंतर बोलायचं आम्ही कसं मान्य करणार. हे दाबाडे असं तरी आपल्या जावं लक्षात घ्या. संतोष भाऊंनी ज्या मुद्द्यावर इलेक्शन लढायचं मला जास्त बोलायचं नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय. संतोषजी दाभाडेंबद्दल 2 वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं, संतोषजी दाभाडेंचं जे व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्याच्या ताटातलं खाणं म्हणजे विकृती, ते माहिती आहे आपल्याला कुणी काय करतं ते, आणि आपल्या ताटातलं दुसऱ्याला खायला देणे संस्कृती. संतोष दाभाडे एवढे नम्र आहेत, माझ्यापेक्षा वयाने मोठे असताना सुद्धा कितीतरी वेळा
कितीतरी वेळा मी जाहीरपणे सांगतो, माझ्याकडे आले जागे असं जागी तिथं बसायचं आहे, कारण तुम्ही काय करता मी काय करू. म्हणलं संतोष भाऊ तू लढायचंय, आपल्या पुढे जायचंय. म्हणजे मी वयाने लहान असताना सुद्धा मानपान कसा राखायचा, कसं दुसऱ्याची मदत जिंकायची आणि कसं दाजींना खुश करायचं आणि मतदान कसं वाढून घ्यायचं, तुम्ही कामाला लागा. आमच्या या 28 जणांना एका माणसाने पळवलं ते म्हणजे संतोष बाबा आवडे आणि आमच्या 28 जण सगळे शांत आहे. म्हणलं अरे मी विरोधी पक्षात काम केलेलं आहे, मी शांत बसू शकत नाही, माझा उद्धव सर्व येतो. तर कसं आहे, ज्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या मुद्द्यावरती नगराध्यक्षांच्या विरुद्ध इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला, असे मुद्दे आम्हाला सगळे माहिती आहेत. 9 वर्षामध्ये 5 वर्ष आमच्या नगरसेवकाचा घालायचा होता आणि 4 वर्ष प्रशासन होतं. माननीय बाळाभाऊ वेडेंनी भरघोस निधी दिला, पण त्यातल्या काही योजना अपूर्ण असतील, भैरी गटर योजना असतील किंवा पाणी योजनेसाठी 52 कोटी दिले, त्यातलं 1 किलोमीटरचं काम बाकी असेल किंवा आमच्या आरोग्याचा कचऱ्याचा प्रश्न असेल, आमचा रहदारीचा प्रश्न असेल, आमचा तुमच्या लाईटचा प्रश्न असेल, आमच्या पाण्याचा प्रश्न असेल. तळेगावात आम्ही सर्व इंदोर शेट असतील, आम्ही असेल, आम्ही जुने 7 जण असेल, आम्हाला सर्व ठराव माहिती आहे, आम्हाला सर्व कामं कुठली प्रॉब्लेम माहिती आहे, कुठले कामगार माहिती आहे, स्टाफ माहिती आहे. त्यामुळे संतोष भाऊ तू काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही सर्व 28 जण तुझ्याबरोबर 3 स्वीकृत सदस्य असते, 31 जणांचं बरोबर आहे. त्यामुळे तू आतापर्यंत जे काही दावाड्यांनी इतिहास लिहिण्याचं काम केलंय, तू चांगला इतिहास लिहिशील आणि चांगलं काम करशील. आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावून राहू, आम्ही मागे नाही राहणार. आम्ही 2 पोरं तुझ्या पुढे राहू आणि बाळाभाऊ असतील, सुनील शेळके असतील, खासदार असतील, गणेशभाऊ खांडे असतील, गणेशभाऊ आमचा बेगडे असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू आणि एक तळेगावला चांगला संदेश देऊ. ज्या प्रकारे गणेशभाऊ बेगडे असतील, बाळाभाऊ असतील, सुनील शेळके असतील, गणेशभाऊ खांडे असतील, सुधाकर शेळके असतील, ह्या सर्वांनी तळेगाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आपण शांत ठेवून चांगलं काम करू, शांततेमध्ये क्रांती करू. आधी त्या बोलताना शुभेच्छा देतो आणि संतोष भाऊच्या 2.5 वर्ष 5 वर्ष सुवर्ण महिन्याचे असे व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सभागृहामध्ये सुद्धा गणेशला याबद्दल सांगणार आहे. मी श्रीमंत सरसेनापती अंजली राजे दाभाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो, त्यांनी शुभेच्छा द्यावी. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार आणि कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, त्या सर्व लोकांचे अभिनंदन करते, कारण या कामासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या नगरपालिकेला नवीन शिओ पण उपलब्ध झालेले आहेत. तेव्हा आता 9 वर्षांनी नगर इलेक्शन्स झाले, त्याच्यामध्ये हेवे दावे सगळे झाले. त्यामध्ये संतोष हरिभाऊ पाटील हे चांगले मताने निवडून आले, तरी दाभाडेंच्या ह्याच्यामध्ये कारभार आलेला आहे. तर संतोषला मी सांगू शकते, तुझ्या पदाला धक्का न लागता सगळ्यांची कामं नीट करावी, गरीब लोकांच्यांना हेलपाटे घालायला लावणे हे माझा अधिकार संतोषला सांगायचं आहे, म्हणून सांगत आहे. तर त्यांनी मी अपेक्षा करते त्यांच्याकडून चांगलं काम म्हणून दाभाडे हे पदाचा चांगली सुरक्षित पदाचा उपयोग व्हावा. आणि 9 वर्षांनी जे झालेलं आहे तेव्हा ह्या भव्य दिव्य नगरपालिकेच्या वास्तूमध्ये हेगडेवार भवनमध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा प्रतिमा स्थापन झाली, त्याबद्दल अभिमानाची गोष्ट आहे. खंडेराव दाभाडे, यशवंतराव दाभाडे यांचे पण फोटो लागले गेले, तेव्हा ही सर्व गोष्ट अभिमानाची आहे. तर सगळी जणी आणि नगरसेविका, नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आणि सर्वांना उपदेश आहे, महिलांची संख्या जास्त आहे, तर महिलांनी आपलं घर कसं सांभाळतात, तसंच या नवीन वास्तूमध्ये नगरपालिकामध्ये तुम्ही आल्या आहात तर चांगले काम करून दाखवा. गावाच्या विकासाला कुठली कामं आवश्यक आहेत हे समजून घ्या. त्यांच्याबरोबर संतोष बरोबर तुम्ही चर्चा करून शिवोच्या टेक्निकल सँक्शन करून त्वरित कामं व्हावे असे शिवोनी प्रयत्न करावे. एवढेच सगळ्यांना शेवट निवडून आलेल्या नगरसेवकांना धन्यवाद. त्यानंतर माजी राज्यमंत्री सन्माननीय बाळाभाऊंना विनंती की आपण आपलं मनोगत मार्गदर्शन व्यक्त करावं.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष संतोषराव दाभाडे पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले तळेगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमंत सरकार अंजली राजे दाभाडे, सत्येंद्रजी राजे दाभाडे, वृषाली राजे दाभाडे, दाभाडे घराण्यातील सर्व मान्यवर, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तळेगाव नगरीच्या आजी माजी सर्व माजी नगराध्यक्षा, नगराध्यक्ष, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, उपस्थित असलेले तळेगाव शहरातील विशेष करून व्यासपीठावर गणेश भाऊ खांडगे असतील, गणेश भाऊ बेगडे असतील, रवी अप्पा, समोर सर्व ज्येष्ठ मंडळी, नागरिक बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना ज्या गोष्टीच्या दृष्टीने पुढच्या काळात तळेगाव शहराची एक आपल्याला नवीन ओळख या ठिकाणी निर्माण करायची, त्या गोष्टीची सर्वात मोठी जबाबदारी आज आपण तळेगावकरांनी संतोषराव दाभाडे पाटील यांच्यावर त्या ठिकाणी दिलेली आणि मला विश्वास आहे येणारा काळ हा तळेगावच्या विकासाचा काळ असणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना वाढतं तळेगाव शहर, मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या आपल्या या शहराला एक अनन्यसाधारण स्वरूपाची ओळख संपूर्ण राज्य आणि देशामध्ये आहे. पुणे मुंबईला जोडणाऱ्या सर्व भागाचा मार्ग म्हणजे तळेगाव आणि मावळ तालुका आहे. प्रामुख्याने या निवडणुकीच्या नंतरचा हा पहिला समारंभ या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थाने युतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं. जनतेच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून पुढे जाण्याचं धोरण या ठिकाणी निश्चितपणे आखावं लागणार आहे. मला आठवतंय की 2015 पासून तर 2018 या कालखंडामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विकासासाठी चित्राताईंनी त्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला, परंतु तळेगाव स्टेशन विभागातील भुयारी गटार योजनेचं काम त्या ठिकाणी टप्पा 3 मधलं आजही प्रलंबित आहे आणि जागे अभावी त्या ठिकाणी आपला टप्पा 3चं काम सुरू होऊ शकत नव्हतं. आदरणीय कृष्णरावजी बेगडे साहेब, आदरणीय केशवरावजी वाडेकर साहेब, सुरेशभाई शाह यांनी एक तातडीची बैठक बोलवली आणि ज्या विठ्ठल मंदिर संस्थांचं मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहतोय, त्या विठ्ठल मंदिर संस्थांच्या 28 एकर जागेपैकी नगरपालिकेला भुयारी गटार योजनेसाठी किती जागेची आवश्यकता आहे, त्यावेळेस नगरपालिकेने आमच्याकडे 1 एकर जागेची मागणी केली होती. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की वाढत्या शहराच्या दृष्टीने आपण 1.5 एकर जागा त्या ठिकाणी देऊ आणि आम्ही 1.5 एकर जागेची संमतीपत्र नगरपालिकेला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ते काम पुढच्या टप्प्यात आपल्याला पूर्ण करायचं आहे. आज तळेगाव शहर म्हटलं की
अंजली राजेंनी उल्लेख केला, गणेश काकडेंनी उल्लेख केला, चंद्रभानजी खर्देंनी उल्लेख केला. फक्त रस्ते, लाईट, पाणी म्हणजे तळेगावच्या सुविधा आहेत का? आज तळेगावचा सामान्य नागरिक जर रस्त्याने जायचं म्हणलं तर अनेक ठिकाणी आपल्याला मुख्याधिकारी साहेबांनी सांगतो आपल्याला वेगवेगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी कराव्या लागतील. चांगल्या पद्धतीचे अद्ययावत बस थांबे असतील, क्रीडांगण असेल, नाना नानी पार्क असेल, फुटपाथची चांगल्या पद्धतीची व्यवस्था असेल. याच्याही पलीकडे जाऊन आज मला आपल्या तळेगावकरांना खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात मिस कॉल नंबर नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुविधा आपली कशी पुरवली जाईल. प्रदूषण, पर्यावरण यावर संतोष भाऊंनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे निर्मल वारीच्या पद्धतीने जसं काम संतोष भाऊंनी पंढरपूरपर्यंत केलं, तळेगाव देखील त्याच पद्धतीचं एक आदर्श शहर म्हणून संतोष भाऊच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होत आहे. खऱ्या अर्थाने सुरेश भाऊ आपल्याला क्रिकेटमध्ये 2020ची मॅच जशी असते तसं 2020 24/7 या पद्धतीने काम करावं लागणार आहे. आता गणेश काकडेंनी मार्ग मोकळा केलेला आहे. 2.5 वर्ष किंवा 5 वर्ष शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे चांगलं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तर होणारच आहे. तुमचं मन मोठं आहे त्यामुळे काही सासरवाडीच्या मंडळींनी मोठं झालं तर तुम्हाला कुठली अडचण नाही सुद्धा करत आणि तुम्ही तेवढं ते पदरात घ्यायचा हा मला विश्वास आहे. आमच्या दाभाडे घराण्यातल्या सगळ्या जावयांची काळजी आम्ही घेऊ, पण पहिली आमची काळजी घ्या म्हणजे आम्ही तुमची काळजी घेऊ. परंतु हा विरोधाचा भाग सोडा. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गणेश भाऊ खांडगे आणि आपल्या सर्वांना आपण तळेगावचं बारामती करू शकतो एवढी ताकद आपल्याला आज आपल्या सर्वांच्या राज्यातले देशातले जे मोठे नेते धर्तीवरचं शहर झालं पाहिजे. विकासाच्या निधीसाठी आमदारांच्या माध्यमातून दादा असतील, मुख्यमंत्री असतील, शिंदेसाहेब असतील, सीओ साहेबांना विनंती करतो की काही अशा चांगल्या पद्धतीच्या देश पातळीवरच्या एजन्सी आपण तळेगावमध्ये आणा. संपूर्ण तळेगाव शहराचा एक मास्टर प्लॅन त्या ठिकाणी आपण तयार करू आणि मला विश्वास आहे पुढच्या टप्प्यात आपण तळेगावला 1000 कोटी रुपयाचा निधी आणून तळेगाव शहर हे अत्यंत प्रभावी शहर करण्याचं काम करू. कारण भुयारी गटार योजनेसाठी शेत मला वाटतं आपण 55 कोटी रुपये, 65 कोटी आणि पाणी योजनेसाठी आपण तळेगाव स्टेशनला 52 कोटी रुपये आपण त्यावेळेस मंजूर केले. अंजली राजेंनी आम्हाला सांगितलं की श्रीमंत सरकार अजितसिंह राजे दाभाडे यांचं नाव त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सला मिळालं पाहिजे. आज मला सांगायला अभिमान वाटतो पुणे जिल्ह्यातली सर्वात चांगली वास्तू आपण श्रीमंत सरकार अजितसिंह राजे दाभाडे यांच्या नावाने जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलंय ते त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आज आपण भुयारी घाटात योजनेच्या बरोबर हिंदमाता अंडरपासचं काम केलं. क्रीडा संकुल तात्यांच्या नावाने त्या ठिकाणी उभं केलंय. वाडेकर साहेबांच्या नावाने व्यापारी संकुल उभं केलंय. या सगळ्या गोष्टी पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या आहेत. परंतु पुढच्या टप्प्यामध्ये तळेगाव शहरातलं तरुण पिढीसाठी एक चांगलं अद्ययावत स्वरूपाचं क्रीडा संकुल या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि रहदारीच्या माध्यमातून तळेगाव शहराचं चांगल्या पद्धतीचं भाजी मंडई ही या तळेगाव शहरात होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भाजी मंडई आपण कुठं करायची आपला अधिकार आहे, आपण तो निर्णय करा.
परंतु हे सर्व होत असताना कालच आम्ही एका कार्यक्रमाला तळेगावमध्ये गेलो. दादा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवशंभू स्मारकाची आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची प्रतिकृती असलेली भेटवस्तू त्या ठिकाणी देण्यात आली. ही आपल्या तळेगाव शहराची नवीन ओळख या ठिकाणी तयार झालेली आहे. आज भक्ती शक्तीचा संगम या तळेगावमध्ये या निमित्ताने पाहायला मिळालेला असताना अनेक नागरिक तळेगावमध्ये आल्यानंतर आपल्या या शिवशंभू स्मारकाला भेट देताना आपण पाहतोय. सरसेनापती उमाबाई दाभाडेंच्या नावाने जे प्रवेशद्वार आपण उभं केलं त्याला पहिल्या टप्प्यात आपण नगरपालिकेच्या माध्यमातून 60 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला होता. नंतर तो 1,20,00,000 आपण मंजूर केला आणि ते काम देखील त्या कालखंडामध्ये आपण पूर्ण केलं. संतोष गाव स्टेशन भागाच्या दृष्टीने आपण चांगलंच काम आपण करतोय. परंतु वस्तादने काय केलं, कुस्ती आम्हाला खेळायला लावली. वस्ताचं काम तेच असतं ना शिवाजी मामा, मैदानाच्या बाहेर राहून आपल्या खेळाडूंना खेळ कसा करायचा ते सांगायचं काम त्यांनी केलं. आणि मग त्याच्यामध्ये सुधाकर शेळके असेल, गणेश भाऊ खांडगे असेल, गणेश भाऊ वेगळे असतील, इंदर शेठ असतील, या सगळ्यांना आमच्या बरोबर मैदानात उतरवलं. म्हणजे आमदार आम्हाला तर उतरवलं, सगळ्यांना मैदानात उतरवलं आणि वस्तादांनी ही कुस्ती यशस्वीपणे जिंकली. याचं मूर्तिमंत उदाहरण त्याच्या नगराध्यक्ष माध्यमाच्या माध्यमातून आज या ठिकाणी होते. आता कोल्हापूरची गोष्ट मी आज सांगत नाही, इथेही मला ते व्यायाम करायला लावायचे, त्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. परंतु एक आनंदाचा क्षण आहे, जे पराभव झाले किंवा जे आपल्या बरोबर आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या शहराची ओळख आपल्याला निर्माण करायची. सगळ्यांना बरोबर घेऊन दिव्यांग व्यक्ती असेल, महिला भगिनी असेल, सीओ साहेबांना विनंती करतो की तळेगाव शहराच्या प्रधानमंत्री आवास योजनेचं काम देखील एक आपलं प्रलंबित आहे. निलकंठ नगर मधला विषय असेल, तळेगाव स्टेशन मधला विषय असेल, या ठिकाणी आमच्या ज्या व्यक्तीला तळेगावमध्ये त्याचं स्वतःचं हक्काचं घर नाहीये त्याला तळेगाव दाभाडे नगरपालिकेने योग्य त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार करावा. प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर प्रधानमंत्री आवास योजना या माध्यमातून मी स्वतः आणि आमदार आम्ही स्वतः लक्ष घालून या ठिकाणी या शहराच्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्नातलं घर त्याला देण्याचं काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जागा विकत घेण्यापासूनची नियोजन आपण त्या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर कचऱ्यासाठी देखील आपण जागा विकत घेतलेली आहे. गावाच्या नगर राज्य सरकार सीओ साहेबांनी आनंदाची गोष्ट सांगितली की 114 कोटी रुपयाच्या घरकुल योजनेचा प्रस्ताव 2 दिवसापूर्वीच राज्य सरकारला त्या ठिकाणी सादर झालेला आहे. साहेब त्याच्यामध्ये अजूनही तळेगावचा सर्वे करा. जो फुटपाथवर बसतोय, जो झोपडीत राहतोय, जो गरीब आहे, ज्याला घर नाहीये, त्याला बी आपण संतोष भाऊच्या रूपाने या जर तळेगाव शहरामध्ये घर देऊ शकलो तर ते आनंदाचा आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्याला तो प्राप्त होईल. मी मनापासून माझे सहकारी संतोष भाऊ त्याचबरोबर सर्व नगरसेवक यांना देखील शुभेच्छा देतो. आता शहरात काम करताना विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी कोण हा आमचा जनतेच्या मनातला प्रश्न आहे का नाही? म्हणून सर्व नगरसेवकांना विनंती करतो, जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही 28 जर विरोधी पक्षाचे नेते आहात आणि सत्तेसाठी देखील तुम्ही 28 जर सत्तेचे पक्षाचे त्या ठिकाणी भागीदार आहात, ही भूमिका घेऊन काम करा. सामान्य व्यक्तीला तळेगाव शहरातला न्याय द्या एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद आदरणीय बाळाभाऊ. आणि आता संतोष दाभाडे पाटील आपलं मनोगत व्यक्त करण्याआधी मी फक्त 2 वाक्य उच्चारणार आहे. चरयेती यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना नहीं थकना, यही तो शुभंकर मंत्र आपला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या भवनामध्ये पदभार स्वीकारणारा एक स्वयंसेवक
डॉक्टरांच्या बाबतीत वाक्य आहे, तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा काही नाही. संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, सन्माननीय नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. नुकत्याच झालेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे सर्व नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून तळेगाव दाभाडे नगरीतील सर्व नागरिकांनी आम्हाला मतदान रूपी जो आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तळेगाव नगरीतील सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाचं नाही तर जबाबदारीची आम्ही या ठिकाणी स्वीकार करतोय. या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या मावळ तालुक्याचे राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं, त्यामुळं आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, तसेच मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंजलराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सतेंद्रराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेशजी बेगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष गणेशजी कांडगे, मीराताई पल्ले, तसेच चित्रताई जगनाळे आणि माझ्यासमोर अनेक माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि या तळेगाव शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध संस्थांवरती काम करणाऱ्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक लागली आणि ही निवडणूक होत असताना माझा तळेगावचं एक गाव पण टिकलं पाहिजे. गुन्हा गोविंदने आपण सर्वांनी एकत्र येऊन गावगाडा चालू म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय असे सगळेजण एकत्र आलो आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. 19 जण या ठिकाणी बिनविरोध झाले, 9 जणांना निवडणूक लढवावी लागली. बाळाभाऊंनी सांगितलं की वस्तात कुस्ती लावली आमची वस्तादांनी, पण बाळाभाऊ मला कुस्ती करायला लागली. म्हणजे मी प्रयत्न केला की आज आपण पाहिलं की मावळ तालुक्यामध्ये किंवा तळेगाव शहर हे संपूर्ण राज्यामध्ये नेतृत्व करणारं शहर आहे. नेते आपले सगळ्या राज्यामध्ये आपल्या तालुक्यातले तळेगावमध्ये नेते राज्यात काम करतात आणि मग तळेगावमध्ये चांगला विकास करायचा असेल, राज्यामध्ये आपली महायुतीची सत्ता आहे, त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री जर असे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतील तर तळेगावचा विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर एकत्र आले अतिशय चांगल्या पद्धतीचं निधी या ठिकाणी आणला जाईल. त्यामुळं हा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहिला. मला एक गोष्ट गणेश दादा सांगायची वाटते की 2006 साली माझा थोडक्या मताने पराभव झाला आणि एका कार्यक्रमात दिगंबरदादा बेगडे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मला सांगितलं की संतोष, माझा देखील जिल्हा परिषदेला पराभव झाला होता
बसू नकोस, काम करत राहा, तुला कुठेतरी न्याय मिळेल. आज त्यांची मला खूप आठवण येते. आणि असा एक नेता की ज्यांनी मला पुन्हा उभारी दिली, धीर दिला, की त्यांनी सांगितलं की तू मी माझाही पराभव झाला, खचायचं नाही. आणि मुळात माझ्या जीवनामध्ये मी काही मिळावं म्हणून माझ्या आयुष्यामध्ये कधी काम केलेलं नाही. मी निस्वार्थीपणे समाजाला जे हवंय, समाजाला जे पाहिजे ते करण्याचा प्रयत्न मी नेहमी माझ्या कामामधनं केलेला आहे. त्यामुळं पद, प्रतिष्ठा याला मी महत्त्व न देता मी माझं जे व्रत मी घेतलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून, जे माझ्यावरती संस्कार झालेले आहेत, ते संस्कार आहेत की बाबा आपण करत राहायचं. काय मिळत नाही मिळत याचा विचार आपण कधी करायचा नाही. आपण कायम समाजासाठी काही ना काहीतरी करत राहू. या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आम्हाला, आपला कुठेही आपल्या विश्वासाला तडा न जाणार याची ग्वाही या ठिकाणी देतो. पारदर्शक कारभार या ठिकाणी 28 नगरसेवक आणि 3 स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून मी पुढील काळामध्ये करेल एवढं आश्वासन मी या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोषराव. एक सूचना आहे, सर्व मान्यवर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सन्माननीय नगराध्यक्षांना त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन जातील, ते तिथं स्थानापन्न होतील. त्याच्यानंतर त्यांचा तिथं सत्कार होईल. ज्यांना ज्यांना सत्कार करायचा तो सत्कार त्यांच्या चेंबरमध्येच होईल. आता आभार प्रदर्शनासाठी न्याहारी आणि चहापाण्याची व्यवस्था इथं खाली केलेली आहे. मी सर्व नागरिक माता भगिनींना विनंती करतो की न्याहारी होईल, न्याहारी आणि आपण हे करू शकता. आभार प्रदर्शनानंतर माननीय नगराध्यक्ष त्यांचं पदभार स्वीकारतील. मी आभार प्रदर्शनासाठी श्री वाघमारे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करायचं. पवित्र आणि पावन अशा तळेगाव दाभाडे नगरीमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारला असे संतोष दाभाडे पाटील यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असलेले तळेगाव दाभाडे शहरातील आपण सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांचं तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे, उषाली राजे दाभाडे, तसेच सत्येंद्र राजे दाभाडे सरकार आणि संपूर्ण दाभाडे परिवाराचं या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीनं आभार मानण्यात येत